विशालची आई आहेस म्हणजे तू त्याच्यावर असे संस्कार केलेस? पैसा पैसा आणि पैसा. तू हेच शिकवलंस का त्याला? कोणत्याही मार्गाने असो पैसा मिळाला पाहिजे. मला हे मान्य आहे की विशालने चूक केली आहे, तर याचा अर्थ असा नाही होत ना की कुणीही त्याचा अपमान करावा. मला हे सहन नाही होणार. आज तुमच्या नर्सिंग होम मधून शोना मालाकारचं मूल पळवलं जाणार आहे. सिच्युएशन सांभाळून घ्या, कारण हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. डॉक्टर विशाल, माझी हनी कुठे आहे? डॉक्टर विशाल, उत्तर द्या. माझी हे सगळं तू मला का विचारते शोना? मला का विचारतेस तू? मला माहित असतं तर. एक अर्भ कोणीतरी या कचरा कुंडीत फेकून दिलंय. ये बेटा. सिस्टर, माझी मुलगी कुठे आहे? माझी मुलगी कुठे आहे? सांगा ना. मला कोणी उत्तर का देत नाहीये? माझी मुलगी चोरीला गेली आहे हॉस्पिटल मधून. मला उत्तर हवंय. सिस्टर, माझी मुलगी कुठे आहे? कोणीतरी मला सांगा, माझी मुलगी कुठे आहे? माझी मुलगी कुठे आहे? हो मॅडम, हे काय करताय तुम्ही? एवढा आरडाओरडा? तुम्ही शोना मालाकार आहात का? होय साहेब, मीच ते शोना मालाकार आहे. माझी मुलगी हरवली आहे. प्लीज काहीतरी करा ना. तुमचे पती कुठे आहेत? ते तर आता इथे नाही आहेत. तुमच्या पतीचं नाव काय? तुम्ही मला माझ्या पतीबद्दल काय विचारत बसलात? माझ्या मुलीला शोधा ना जाऊन. तुम्ही एखाद्या संशयित व्यक्तीला तुमच्या खोलीत जाताना पाहिलाय किंवा तुम्हाला कोणावर संशय? तुम्ही मला का विचारता? या लोकांना विचारा ना. या हॉस्पिटल मधून माझी मुलगी हरवली आहे. सिक्युरिटीला विचारा, गार्डला विचारा. इथे उभं राहून काय करताय? माझ्या मुलीला शोधा ना प्लीज. एका वस्तीच्या कचरा कुंडीत एक मेलेलं मूल मिळालंय. त्याचं अर्ध शरीर कुत्र्यांनी खाल्लं आहे. ओळख पटवण्यासाठी तुम्हाला शवगृहात यावं लागेल. मॅडम चला. मॅडम प्लीज चला. या मॅडम. हे तुमचंच मूल आहे का मॅडम? बोला मॅडम, बोला ना. हे तुमचंच मूल आहे का?
आणखी एका मुलाचं शव मिळालं आहे. बेवारस आहे. बघायचं आहे तुम्हाला? या ना सर. नमस्कार. धन्यवाद. या ना. बंधू आणि भगिनींनो, दीनदयाल साहेब या समारंभात आले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. सामाजिक क्षेत्रात आपले योगदान दिल्याबद्दल आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार करतो. सर, आमच्या संस्थेसाठी 2 शब्द. उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, अगदी मनापासून आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपण सर्वजण मला या योग्यतेचे समजलात. अशा प्रकारे मंचावर उभं राहून आपणा सर्वांशी 2 शब्द बोलताना आज मी नर्वस फील करतोय. ते अशा करिता की ह्या अशा प्रकारे या व्यासपीठावर उभं राहून सभेला संबोधित करणं, काही बोलणं मी सोडून दिलं आहे. तुम्ही सर्व जाणताच की 30 वर्षांपूर्वी मी राजकीय क्षेत्रामधून संन्यास घेतला होता. का? कारण तेव्हा 30 वर्षांपूर्वी मी समाजाचा असा विद्रूप चेहरा पाहिला की राजकारणच काय, मला समाजसेवा करायचीही इच्छा राहिली नाही. आपला देश, आपल्या समाजातील लोकांसाठी काहीतरी करून दाखवायचा जोश होता माझ्यामध्ये. पण कुणासाठी सेवा करू मी? समाजासाठी? अहो, कोणत्या समाजासाठी? अहो, जो एका नवजात शिशूला कचरा कुंडीमध्ये फेकून भिरकावून स्वतःची जबाबदारीतून सुटका करून घेतो त्या? अशा समाजाकरिता? अजिबात नाही. मी दीनदयाल अशा निर्दयी समाजाकरिता रिप्रेझेंटेशन द्यायचं का? त्याला रिप्रेझेंट करेन मी? कधीच नाही, कधीच नाही. माझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. जो मी अशा देशाचा नेता बनून माझ्या आत्म्याला कलंकित करून घेईन. या अशाच काही विचारांनी हा दीनदयाल त्याच्या तरुणपणामध्ये कासावीस व्हायचा. स्वतःचे विचार बदलायची इच्छा ठेवायचा. बदलणाऱ्या समाजाला नव्या दृष्टिकोनातून पाहायची इच्छा ठेवायचा. तो पण नाही. माझा तर पूर्ण विश्वास बसलाय की असं अजिबात होऊ शकत नाही. कारण आजही पुन्हा एकदा मी समाजाचा तसाच विद्रूप चेहरा पाहिला आहे, जो जराही बदलला नाहीये. ते चित्र आज माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा उभं राहिलं. एक नवजात शिशू 2 दिवसांपूर्वी जन्माला आलं. एका लहानशा मुलीला आज कोणीतरी शहराच्या नाक्यावर एका कचरा कुंडीत फेकून दिलं.
आणि म्हणूनच मी या अशा निष्ठुर समाजाला काही सांगू इच्छित नाहीये. तसंच मला त्याने दिलेला कोणताही सन्मान स्वीकारायचा नाहीये. होय, मी तुमच्या सन्मानावर बहिष्कार टाकतोय. दयाल सर, तुमचं भाषण खूप छान होतं. आम्हाला माहिती आहे की महिलांच्या अधिकारांबाबत आपण संवेदनशील आहात, परंतु अशा प्रकारे एका प्रतिष्ठित संस्थेचा सन्मान नाकारणं हे कितपत योग्य आहे? माझ्या दृष्टीने हे सन्मान, असे सत्कार समारंभ सगळं निरर्थक आहे. कदाचित तुम्हाला ठाऊक नाही की या महान देशात दरवर्षी 70 लाख मुलींची जन्म घेण्या अगोदरच हत्या केली जाते. आणि जर चुकून मागून तिचा जन्म झालाच तर तिला गटारात जिवंत फेकून दिलं जातं. हेच आहेत का तुमचे प्रॅक्टिकल विचार? महिलांच्या अधिकारांसंदर्भात तुम्ही कोणकोणत्या गोष्टी सांगू इच्छिताय मला? खरं तर तुम्ही आपल्या देशातील सर्व नेत्यांना शिव्या देता, देशाच्या सिस्टीमला करप्ट समजता, पण तुमच्यापैकी कधीतरी कोणी आपल्या अंतर्मनामध्ये डोकावून पाहिलं आहे का? सांगा मला. हा भ्रष्टाचार, क्षमा करा मला, आपल्या सर्वांच्या मनामध्ये नष्ट करा त्याला. आणि याला पुरावा आहे आपल्या देशाचा दरवर्षी वाढत जाणारा इल्लीगल अबॉर्शन रेकॉर्ड. दयाल सर, आपण जरा जास्तच भावुक होत आहात. आजही समाजात मुलींना वाढवणं खूपच कठीण काम आहे. त्या आई बापांच्या मनाला विचारा ज्यांना फक्त मुली आहेत, त्यांचा वंश कसा वाढेल? दुर्दैव आहे की असा एक प्रश्न महिला विचारते, ती देखील 21व्या शतकातली महिला. माफ करा दयाल सर, पण ना तुम्ही लग्न केलं ना संसार थाटलात. अतिशय दुःख होत आहे मला हे तुमचे असे निरर्थक प्रश्न ऐकून. दया येते मला तुमच्या विचारांवर. माफ करा दयाल सर, पण तुमचं तुमच्या जावयाबद्दल काय मत आहे? तुमचे जावई डॉक्टर विशाल हे सध्या खूपच चर्चेत आहेत. हो ना, आणि लोकांनी त्यांच्या नर्सिंग होमला नावही ठेवलंय अबॉर्शन फॅक्टरी. आम्ही ऐकले की तुमची मुलगी सुद्धा त्यात पार्टनर आहे. होय, मी डॉक्टर दिव्या, वंदना नर्सिंग होमची पार्टनर आहे. हा सन्मान नाकारून तुम्ही खूप महानता दाखवलीत खरी, पण इथे उपस्थित जनता हे जाणून घेऊ इच्छिते की वंदना नर्सिंग होमचं सत्य नेमकं काय आहे. सांगा डॉक्टर दिव्या, तुम्ही अशा गप्प का? सांगा ना. होय, तुम्ही जे बोलत आहात ते अगदी सत्य आहे. आणखी काही विचारायचंय तुम्हाला? हे काय बोलत आहात तुम्ही?
तेच जे तुम्हाला ऐकायचंय. जर हे खरं असेल तर तुमचं इथे काहीही काम नाहीये. जा आधी आरशात स्वतःला बघा. दाखवा. कोणता आरसा दाखवणार आहात तुम्ही? डॉक्टर दिव्या, तुमच्या आयुष्याचं रहस्य काय आहे? अख्ख्या जगाला माहितीये की दयाल सर ब्रह्मचारी आहेत आणि जगाला हेही माहित आहे की तुम्ही त्यांची मुलगी आहात. यामागचं रहस्य काय आहे? दिव्या बेटा, लहानपणी मी जेव्हा मोठमोठ्या गोष्टी करायचो ना, तेव्हा माझी आई मला नेहमी सांगत असे की बेटा, मोठमोठ्या शब्दांमध्ये गुंतून पडणं हे चांगलं लक्षण नाही. मोठमोठे शब्द हे मोठमोठे शब्द खूपच कारस्थानी असतात. जर लढण्याचा एवढाच छंद असेल, गुंतण्याचा एवढाच हव्यास असेल, तर आयुष्याशी लढा. जिंकाल किंवा हराल, काही हो, फरक नाही पडत. समजा हरलातच तर कमीत कमी आयुष्याचा आधार तरी मिळेल ना. त्यानंतर मग मी आईचं म्हणणं मान्य केलं. अवजड अशा शब्दांची साथ सोडून आयुष्याचा हात धरला. ही गोष्ट वेगळी की आयुष्य मला कचऱ्याच्या ढिगावरती एका मुलीच्या रूपामध्ये भेटलं. तू त्यावेळेस फक्त काही दिवसांचीच होतीस. मी तेव्हा तुला कचरा कुंडीमधून उचलून आणलं होतं. आणि ही गोष्ट वारंवार यासाठी मी तुझ्यासमोर उच्चारतो, जेणेकरून या जाणीवेसोबत तू जगत राहावस. या वास्तव अशा सत्यामध्ये तू आयुष्यभर होरपळत राहावस. हो बेटा, आणि मला विश्वास आहे की एक दिवस तू नक्कीच या बघ्यांचा, या जगाचा, समाजाचा बदला घेशील. ज्या निष्ठुरतेने तुला उष्ट्या खरकट्याप्रमाणे क्रूरपणे कचऱ्यात फेकून दिलं होतं, त्याला कधी क्षमा करू नकोस बेटा. आणि आता ती वेळ येऊन ठेपली आहे जेव्हा तू या जगाचा बदला घेऊ शकतेस. कारण आज तू एक डॉक्टर झाली आहेस. हो बेटा, जा जा, लोकांना नवजीवन दे. तू त्यांच्या जखमांवर फुंकर घाल, त्यांना एवढं प्रेम दे, एवढी सेवा कर की उद्या जेव्हा त्यांना तुझं वास्तव सत्य कळेल तेव्हा त्यांची मान शर्मेनं खाली जाईल. त्यांना या गोष्टीची जाणीव होईल की मुलींचा तिरस्कार करून त्यांनी त्यांच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. आणखी एक मोठा पराक्रम. मुलीने घर सोडून तिचं शौर्य दाखवलं, मर्यादा ओलांडली आणि बापाने त्यावर रंगरंगोटी केली.
दयालरावांना महान बनण्याचा असा झटका आला की जगासमोर हे जाहीर केलं की डॉक्टर दिव्या जेव्हा 3 दिवसांची होती तेव्हा त्यांनी तिला कचरा कुंडीतून उचललं होतं. कोणी सांगितलं? वाच हे स्वतः माजी मंत्री दयालरावांनी काय खुलासा केला आहे जाहीरपणे. वाच जरा, वाच. तू मला सांगू शकतेस का ममा की हे बापले काय राजकारण खेळतायत? आणि जर नाही तर मग तू त्यांना विचारत का नाहीस की चंद्रा कुटुंबाचा मान कचरा कुंडीत आहे का? का त्यांच्या घरातला कचरा आपल्या घरात टाकलाय? का विचारत नाहीस तू त्यांना? मॉम, खरंच दिव्या दयालरावांची मुलगी नाहीये का? तू गप्प का आहेस मॉम? मी तुला विचारतोय की हे खरं आहे का? हो, हे खरं आहे. आम्ही जे काही केलं ते फक्त तुझ्या सुखासाठी केलं. आणि आज त्याच निर्णयाचा आनंद लुटतोय मी मॉम, आनंद लुटतोय. असं वाटतंय गळफास लावून आत्महत्या करावी. विशालची खूपच बदनामी झाली आहे. त्याच्याबद्दल लोक बोलायला लागले की त्यांना उत्तर देणं कठीण होऊन बसतं. दिव्या त्याला बदनाम करतेय. दिव्या त्याला बदनाम करत नाहीये. हेच खरं आहे दयालराव.